नमस्कार, आज आपण काय बघणार आहे तर 3 फेज मध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर असते, जी स्लिप रिंग मोटर आहे तर ती याच्याबद्दल आपण आज कार्य बघणार आहोत। मग त्यामध्ये दिलेलं आहे 3 फेज एसी वाउंड स्लिप रिंग मोटर। मग जसं समजा जी जनरल मोटर असतं, स्क्विरल केज इंडक्शन मोटर असतं, त्याच्या थोडी वेगळी असते ही। मग स्क्विरल केज इंडक्शन रोटर मध्ये काय असतं तर ॲल्युमिनियम वाइंडिंग जोडलेले असतात। याच्यामध्ये काय जोडलेलं असणार तर यामध्ये जोडलेले असतात कॉपरचे वाइंडिंग जोडलेले असतात। मग आता जसं त्या ठिकाणी आपण कोणतं कनेक्शन वापरतो, एक तर डेल्टा वापरतो किंवा स्टार वापरतो। यामध्ये दोन्ही कनेक्शन सोबत वापरलेले असणार। ते कसे तर याच्यामध्ये बघा, पहिलं मोटरची माहिती सांगतो। मोटर मध्ये काय असणार या ठिकाणी बेस, योक, स्टार्ट प्लेट, इथं एंड प्लेट मध्ये इथं जो हा जर जोडलेला आहे हा रोटर, हा जो रोटर आहे या रोटरला वाउंड रोटर म्हणतात। आणि त्याच्या पाठीमागे बघा इथं लावलेलं आहे, हे याला काय म्हणतात आपण स्लिप रिंग म्हणतो। स्लिप रिंग कशी दिलेली बघा, इथं हा गोलाकार फिरतो है ना, हा स्लिप रिंगचा भाग आहे। हा काय फिरतो या ठिकाणी असं फिरतो तो। आणि हे कसे असणार, हार्ड ड्रॉन कॉपरचं जोडलेलं असणार। हार्ड ड्रॉन कॉपर म्हणजे काय, थोडासा कठीण कॉपर असतो। त्याच्यामुळे काय होतं की हे जे जोडलेले जी कनेक्शन्स असतात ते व्यवस्थित राहतात, तुटणार नाही, फुटणार नाही। आणि याचा जे रेजिस्टन्स आहे, ते जे रेजिस्टन्स याच्या जे वायरी लावलेल्या आहेत त्या 1, 2 आणि 3 याच्यावर लावलेले। मग आता याच्यामध्ये याची रचना कशी दिलेली आहे, हा जो याच्या रोटरवर जे वाइंडिंग जोडलेली असते म्हणून याला वाउंड रोटर असं म्हणतात, किंवा स्लिप रिंग रोटर असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता। किंवा याच्यात बघा हे जे दिलेलं आहे, इथं खाली जे स्टेटर्स आहे, या स्टेटरवर एक वाइंडिंग जोडलेली असणार। तर ही वाइंडिंग असणार या ठिकाणी इथं डेल्टाची आणि इथं असणार स्टारची। जर का उलट केलं तर ही इथं रोटरवर असणार डेल्टाची आणि खाली असणार स्टारची। मग या ठिकाणी काय करतो आपण, इथं रोटरवर लावलेले आहे ते स्टार कनेक्शन आहे आणि स्टेटरवर लावलेले ते डेल्टा कनेक्शन आहे। त्याचं जे टर्मिनल बॉक्स आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। याच्यामध्ये किती टोकं दिलेलं आहे, 6, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। बघा 6 याचं जर आपण चेक केलं तर कंटिन्युटी टेस्टिंग द्वारे आपण करू शकतो। कंटिन्युटी टेस्टिंग म्हणजे सिरीज बोर्ड घ्यायचं इथं त्या ठिकाणी बघा, सिरीज बोर्ड घेतला। सिरीज बोर्डच्या मार्फत आपण या ठिकाणी कनेक्शन चेक करतो। पहिले कंटिन्युटी चेक घ्या, बॉडी टू बॉडी घेतले, बॉडी टू टर्मिनल घ्या, आहे का। प्रत्येक टर्मिनल लावून बघायचं, म्हणजे रोटरचे असतील आणि स्टेटरचे सुद्धा असतील, प्रत्येकाला लावून बघायचं येतंय का नाही येत आहे। म्हणजे स्टेटर पण व्यवस्थित आहे, रोटर पण व्यवस्थित आहे। आता आपसात चेक करा। आपसात चेक करणे म्हणजे बघा, जे इथं पॉईंट दिलं असेल 1, 2 आणि 3। आता इथं काय दिसेल, आता या ठिकाणी लागतोय ना, म्हणजे इथं कंटिन्युटी आहे। कंटिन्युटी कशाची तर ही जी स्टेटर वाइंडिंग आहे, या स्टेटर वाइंडिंगच्या ठिकाणी कंटिन्युटी दिसतं तुम्हाला। म्हणजे पहिल्या टोकाला, इथं दुसऱ्या टोकाला, इथं तिसऱ्या टोकाला, याची पण त्या ठिकाणी मिळेल। ओके, असं 3 याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युटी मिळेल। पण ही रोटर मध्ये नाही मिळायला पाहिजे, तर रोटर मध्ये सेपरेट भेटायला पाहिजे। बघा रोटर मध्ये आहे का, ओके, म्हणजे रोटरची वेगळी आणि स्टेटरची वेगळी आहे। आता यामध्ये बाहेरून रेजिस्टन्स लावायची काय गरज पडते, कारण ह्या रोटरला तर ही जी मोटर अशा ठिकाणी वापरतो आपण की स्टार्टिंग टॉर्क त्या ठिकाणी जास्त असला पाहिजे। म्हणजे एखादी जर का वस्तू आहे तर त्याला उचलण्यासाठी सुरुवातीची ताकद लागते, ती उचलण्यासाठी स्टार्टिंग टॉर्क जास्त लागतं। तुम्हाला स्टार कनेक्शन जोडावं लागेल। स्टार कनेक्शन मध्ये काय राहतं, करंट समान राहतो, व्होल्टेज विभागला जातो। आणि डेल्टा मध्ये काय राहतो तर व्होल्टेज समान राहतो, करंट विभागला जातो। तर हे जे कंडिशन या ठिकाणी होत असतं, तर त्याच्यामुळे काय करतात, याला जो स्टार कनेक्शन जोडतात। आता याला कसं जोडणार, तर हे मोटर ऍक्च्युअली चालू करतात। तर याचं पहिलं स्पेसिफिकेशन बघा, HP 5, व्होल्टेज 440, RPM 1440, किंवा एम्पियर आहे 3, सायकल 50, फेज 3, अशा प्रकारची मोटर आहे। आता ही जी मोटर आहे चालू करण्यासाठी आपण कोणतं रोटर स्टार्टर वापरतो, तर याला वापरतो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर। रोटर रेजिस्टन्स स्टार्टर म्हणजे काय तर या ठिकाणी बघा, याच्यातले जे 3 टोकं निघाले त्याच्यात 3 टोकं असणार या ठिकाणी MTR। याच्यातले जे दुसरे टोकं आहेत तर हे असणार रोटरचे, हे स्टेटरचे, हे रोटरचे। 3 रोटरचे म्हणजे बघा इथून बाहेर काढले ते 3 रोटरचे आहेत या ठिकाणी। मग आता याच्यामध्ये रोटर रेजिस्टन्स स्टार्टर जर सांगितलं आपण तुम्हाला, तर या रोटरला काय लावावं लागणार, तुम्हाला रेजिस्टन्स लावावं लागणार बाहेरून। मग रेजिस्टन्स कसं लावणार, तर या ठिकाणी असा गोलाकार याच्यामध्ये लावलेला असणार। त्याचे जे 360 डिग्री मध्ये असतात त्याचे 3 भाग केले असणार, 1, इथून 2 आणि इथं 3 भाग। मग त्याच्यामध्ये हा पहिला फेज, दुसरा आणि तिसरा। मग हा इथून इथपर्यंत जर याच्यात फिरत असेल तर हा याच्यामध्ये रेजिस्टन्स मध्ये येईल, हा याच्यामध्ये रेजिस्टन्स मध्ये येईल आणि हा तिसरा रेजिस्टन्स मध्ये। म्हणजे हळूहळू तुमची काय होईल, त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स मध्ये ऍड झालेला असेल
तर तो रेजिस्टन्स जर याच्यामध्ये रोटरमध्ये जर ऍड करतोय तर साहजिकच याचं रेजिस्टन्स कमी असणार आहे. कशाचं? रोटरचं. मग त्याच्यामध्ये आणखी रेजिस्टन्स ऍड करतोय तर तो काही व्होल्टेज त्या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि ड्रॉप झाल्यानंतर तुमची जी मोटरची जी स्पीड आहे ती सुरुवातीला कमी असणार. सुरुवातीला मोटरची स्पीड हळूहळू चालणार आणि नंतर तुम्ही रोज त्या रोटरच्या अगोदर लावलेला जो रेजिस्टन्स तो जसं पूर्णपणे निघून जाईल म्हणजे झिरो होईल. झिरो झाल्यानंतर काय होईल की तुमची मोटर आहे त्या रेटेड स्पीडला त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होईल. एकदम डायरेक्ट आपण फिरू शकत नाही. आता या ठिकाणी पॅनलला बघा लावलेलं काय लावलेलं आहे? DOL स्टार्टर लावलेलं आहे आणि हे जे रोटर आहे याचे जे टोक आहेत त्या टोकांना काय केलं पाठीमागच्या साईडनं मोकळं सोडलंय. त्याच्याऐवजी आपण काय करतो त्याला स्टार कनेक्टेड करतो. म्हणजे याच्यावरून दाखवा चालू करण्यासाठी त्याला आपण स्टार कनेक्टेड करतो आणि नंतर स्टार कनेक्टेड म्हणजे काय केलं एक पॉईंट तिन्ही पॉईंट एका ठिकाणी शॉर्ट केले. रोटर काय झालं त्या ठिकाणी शॉर्ट झाला. साध्या प्रकारे काम केलं म्हणजे इंडक्शन मोटर सारखं या ठिकाणी काम होते असं. आणि जर समजा याला स्लिपिंग सारखं काम करायचं त्याच्यात रेजिस्टन्स लावा बाहेरून मोटर त्या ठिकाणी चालू होतं. ओके. आता हे साधे मग आता या ठिकाणी जर आता ते फिरत असेल तर साधी इंडक्शन मोटर म्हणून त्या ठिकाणी फिरत. कारण की तुम्ही बाहेरून काय लावलं त्याला रेजिस्टन्स हा लावलेलाच नाही त्याला झिरो केलं त्या ठिकाणी. ओके. तर ते काय केलं RYB सप्लाय घेतला, MCB घेतला, RYB या ठिकाणी इंडिकेटर लावला, व्होल्ट मीटर ॲमीटर. व्होल्ट मीटरला 2 फेज, एक R फेज एक Y फेज, त्यातला राहिलेला तिसरा फेज ॲमीटर मधून बाहेर काढला तो तिन्ही फेज कुठे आला? RYB. DOL स्टार्टर आहे. DOL स्टार्टरला आपण 3 फेज वर जोडतो. त्यातून जो बाहेर जे आउटपुट आहेत ते इथून बाहेर काढले सरळ त्या मोटरच्या स्टेटरला जोडले. आणि हा जो आहे या ठिकाणी पाठीमागून बघा एकदम RYB MCB याच्यामधून तुम्हाला इंडिकेटर जोडले. इंडिकेटर मध्ये एक फेज आहे, दुसरा फेज व्होल्ट मीटर, इथं ॲमीटर मधून सरळ 3 जसं सांगितलं तसंच आहे या ठिकाणी. आणि हे जे 3 कनेक्शन जोडले ते 1 2 3 याला काय करायचं या ठिकाणी जॉईंट करायचं. ओके. असं जॉईंट केलं या ठिकाणी. हे काय झालं? स्टार कनेक्टेड झालं. स्टार कनेक्टेड झालं तर मग साध्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला झिरो झालं. म्हणजे आता ही जी सध्या मोटर चालू वर्किंग मध्ये होईल ही होईल इंडक्शन मोटर म्हणून. आणि जर हिला जर स्लिपिंग मोटर चालू करायची असेल तर इथं लावावं लागेल तुम्हाला रेजिस्टन्स 1 2 3 चा आणि त्याच्यामध्ये त्याला गोल फिरवण्यासाठी लावावं लागेल तर ही मोटर चालू होईल स्लिपिंग मोटर. या रोटरचे कनेक्शन चेक करण्यासाठी काय लागतं आपण कंटिन्युटी घेतलंय. कंटिन्युटी घेतल्यानंतर बघा एक पॉईंट लावला, एक इथं, दुसरं इथं लागतं का, तिसरं इथं लागतं का, जो कन्फर्म असतो ते इथं लागेल कारण की इंटरकनेक्टेड आहे ना. स्टार केले ना आपण सध्या कंडिशनला तर 3 याला लागणार. तो आता बघा पाट्याहून स्टार केलं. जर मोकळं जर सोडलं असतं ते सेपरेट लागलं असतं. ओके. अशा पद्धतीने ही जी मोटर आहे स्लिपिंग मोटर इंडक्शन म्हणता येणार नाही, स्लिपिंग मोटर आहे त्या पद्धतीनं आपण त्याचे कनेक्शन पण सांगितले आणि स्लिपिंगचं जर इंडक्शन करायचं असलं साधी स्क्विरल केज ते पण सांगितलं. दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी कनेक्शन सांगितले. याला जर स्टार्टर लावलं रोटर रेजिस्टर स्टार्टर तरी स्लिपिंग म्हणून तुम्ही वापरू शकता. ओके. नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेन. परत एकदा सांगेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.